सर्व शेतकऱ्यांना एक समस्या खूप येत आहे. ती समस्या म्हणजे की फ्लॉवर जी आहे ती ड्रॉपिंग होऊन जाते. 160 व्हरायटी असेल, आर्यमान असेल किंवा साऊ असेल, प्रत्येक व्हरायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ड्रॉपिंग होते. एकतर पंजाची पंजा गळून जातो, नाहीतर पंजामधले 3 फुलं गळून जातात, उरलेलं 2 सेटिंग होतं. मग अशा वेळेस सेटिंग न होण्याचं नेमकी कारण काय? आपण जो आहे तो सगळ्यात जास्त खर्च करतो कॅल्शियम बोरॉनवरती. न्यूट्रिशन बॅलन्स त्या ठिकाणी करून बघतो, न्यूट्रिशनचे स्प्रे घेऊन बघतो, पण हार्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे ती सेटिंग होत नाही. मग अशा वेळेस नेमकी कुठलं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे जेणेकरून पूर्ण सेटिंग होईल. आता ह्या प्लॉटवर तुम्ही बघा 108 व्हरायटीचा अतिशय कमकुवत फुलकळी असलेला हा प्लॉट आहे. त्या प्लॉटवरती जवळपास 95% सेटिंग या ठिकाणी झालेली आहे. भन्नाट कॉम्बिनेशन सांगतोय. 200 लिटरसाठी प्रमाणे अविवा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. 200 लिटरसाठी 500 मिली सोबत बॉरॉन आपल्याला घ्यायचं आहे. बॉरॉन घेताना 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी, त्याच्यासोबत 05234 ही ग्रेड घ्यायची आहे 500 ग्रॅम. आता तुम्हाला जे अविवा सांगितलं, अविवा फवारल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये 2 ते 3 तास सुकवा आलेला आपल्याला जाणवतो. फवारल्यानंतर अर्ध्या तासाने प्लॉट सुकतो, पुढे 2 ते 3 तास सुकवा असतो, नंतर 3 ते 4 तासानंतर तो सुकवा क्लिअर होऊन जातो आणि त्यामुळे प्रॉपर सेटिंग झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट आहे की जे सेटिंगसाठी आपण वापरतो, पण त्याच्यामुळे कुठलाही सेटिंगसाठी इम्पॅक्ट झालेला आपल्याला बघायला भेटत नाही. पण अविवा जर आपण त्या ठिकाणी वापरलं तर पूर्णपणे प्रॉपर सेटिंग झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे तुम्ही ही कॉम्बिनेशन नक्की वापरा. ज्या ठिकाणी ड्रॉपिंग होते त्या ठिकाणी ड्रॉपिंग थांबेल, जास्तीत जास्त फुलकळी लागण्यासाठी मदत होईल. स्टे ट्यून्ड.